सध्या आलेलो आपण अचलपुरातील एसडीओ कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहत होतो आपण की आज जनता दरबार होता. जनता दरबार असून भरपूरशे बऱ्याचशा गावाखेड्यातले लोक आपले प्रॉब्लेम घेऊन इथं आलेले होते. पण इथं कुठल्याच प्रकारचा जनता दरबार भरलेला नाही. सकाळपासून बऱ्याचशा गावातले गावकरी इथे येऊन परत गेले आणि काही लोक जे आहेत जनता तुम्हाला या साईडला दिसते त्यांनी सध्या सहसा कशी छत्रंजी खाली टाकून ते बसलेले आहेत. आज जनता दरबार आहे आणि बरेचसे त्यांचे जे प्रॉब्लेम होते बऱ्याच वर्षापासूनचे जे प्रॉब्लेम होते ते रखडलेले होते. काही कार्यकर्ते इथं असेही पाहिले मी की जे भांडले, अक्षरशः भांडले, ते व्हिडिओ आपल्याला घेता आले नाही, अक्षरशः भांडले ते. आणि हर कोणी व्यक्ती आज जनता दरबार आहे म्हणून इथं येऊन पाहिलेला. आता तुम्ही जो व्यक्ती येते तो व्यक्ती हा म्हणजे माहिती घेऊन येऊन राहिला की आतमध्ये गेल्यावर सगळे ऑफिसचे कामं जसे आहेत तसे चालू आहेत, सगळे जे रेग्युलर मध्ये आहेत ते जसेचे तसे चालू आहेत. कुठल्याच प्रकारचा जनता दरबार इथं भरलेला नाही. माहिती मिळाल्याप्रमाणे आजचा जनता दरबार हा 27 तारखेला होणार आहे अशी माहिती आतमधून आपल्याला भेटलेली आहे ऑफिसमधून, की आज जे 23 तारखेचा जनता दरबार होता हा 27 तारखेला राहणार आहे. 27 तारीख तुम्ही लक्षात ठेवा. परंतु ज्या प्रकारची आजची तारीख देऊन जे माहिती वृत्तपत्रात द्या लागत होती ऑफिस कडून आपल्या एसडीओ कार्यालयातून, अशा कुठल्याच वृत्तपत्रावर कुठल्याच प्रकारची माहिती देण्यात आली नाही की 23 तारखेला जनता दरबार जो आहे हा भरणार नाही किंवा कॅन्सल झालेला. पण ज्या प्रकारे आता पाहून राहिले ना तुम्ही, त्या पद्धतचे सध्या मंडळी सगळ्या इकडे बसलेली आहे. आतापर्यंतही वाट पाहत आहे, पण आता त्यांना आमच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे की आज जनता दरबार हा कॅन्सल झालेला आहे आणि हा 27 तारखेला येणारा 27 तारखेला जनता दरबार राहणार आहे. तरी मी आपल्या माध्यमातूनही आपल्याला सांगू इच्छितो की 27 तारीख जनता दरबारची लक्षात ठेवा. 27 तारीख हे फायनल झालेली आहे. आजची 23 तारीख ही कॅन्सल झालेली आहे.